कंपनी किंवा इतर तत्सम ठिकाणी काम करून स्वतःजवळ रिक्षा परवाना बाळगणे हा फार मोठा गुन्हा आहे. याच्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशीच कारवाई मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. येत्या मार्चमध्ये पुण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात कारवाई चालू होणार आहे. याच्यामुळे तुमचा रिक्षा परवाना बाद होऊ शकतो. चांगला निर्णय आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो. सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांकडे कामधंदा नाहीये, व्यवसाय नाहीये, बेरोजगार लोक आहेत, अशा लोकांना हे परवाने देण्यात येणार आहे. चांगला निर्णय आहे. पण माझी विनंती आहे सरकारला, आतापर्यंत जेवढ्या लोकांना ज्या ज्या लोकांना रिक्षा परवाने तुम्ही अलॉट केलेले आहेत, त्या लोकांचे रिक्षा परवाने कशाला बाद करताय? नका बाद करू. त्या लोकांनी रिक्षा परवाने रिक्षा स्वतःच्या हौसेसाठी मजेसाठी घेतलेली नाही. ते कंपनीमध्ये काम करतात. ते का काम करतात? ते कारण त्यांचं घरदार, लेकरं बाळ चांगली शिकली पाहिजे, घरदार चाललं पाहिजे. पण त्या पगारात, कमी पगारात, तुम्हाला तर माहिती आहे कंपन्या किती कमी पगार देतात. अपेक्षापेक्षा खूप कमी प्रमाणात पगार देतात. सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मिनिमम सॅलरी 25,000 तरी ठेवली पाहिजे. या गोष्टीकडे सरकार लक्ष देत नाही. गरीबातला गरीब आणखी कसा गरीब होईल या गोष्टीकडे सरकार अगदी कटाक्षपणे लक्ष देते. पण कंपन्या ज्या पळवणूक करतात ते गरिबाची, छळ करतात ते, एक फिक्स सॅलरी देत नाही, त्या गोष्टीकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की दिलेले जे परमिट आहे तुम्ही ते बाद करू नका आणि याच्या पुढे जे परमिट देताय किंवा आधी दिलेले तर तुम्ही चेक करता सगळ्या गोष्टी, त्या माणसाची, त्या इसमाची रहिवाशी दाखल्यापासून पोलीस इन्क्वायरी पासून प्रत्येक गोष्टी चेक करून घेताय. अख्खा 7/12 त्याचा लिहून घेताय. त्यावेळेस तुमच्या लक्षात येत नाही की हा माणूस कुठं कंपनीत काम करतोय का, कुठं जॉब करतोय का, हे तुम्ही पडताळून पाहत नाही का? त्यावेळेसच तुम्ही त्या गोष्टी पडताळून पहा आणि जागेवर त्याचं परमिट बाद करून टाका. जर दिलेलं परमिट तुम्ही परत घेताय तर सरकार मायबाप, ह्या तुम्ही गरिबावर खूप मोठा अन्याय करताय. या गरिबावर तुम्ही खूप मोठा अन्याय करताय.